Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स आपण लेसन स्टार्ट केलेला आहे आणि आज आपला हा लेसन संपणार पण आहे कारण की एक छोटासा टॉपिक आपला इथे राहिलेला आहे ॲटॉमिक ट्रेंड्स. ॲटॉमिक ट्रेंड्स हा टॉपिक काय आहे चला छानपैकी समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आता ॲटॉमिक ट्रेंड्समध्ये कुठले कुठले ट्रेंड्स येणार आहेत ते आपण इथे या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक ट्रेंड्स आपण म्हणतो काय म्हणतो हे गोष्ट ट्रेंडिंगला आहे ती गोष्ट ट्रेंडिंगला आहे. आता हे पिरियॉडिक ट्रेंड्स काय आहे पिरियॉडिक ट्रेंड्स काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन अ पिरियड ऑर अ ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कम्पेअर्ड. जेव्हा मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये जे पिरियड्स आहेत आणि ग्रुप्स आहेत मग आता तुम्हाला काय सांगितलं ग्रुप्स म्हणजे काय जे व्हर्टिकल आहेत असे किती आहे 1 to 18 हे व्हर्टिकल आहे. या व्हर्टिकल्सला आपण काय नाव दिलं ग्रुप्स नाव दिलं. त्याच्यानंतर या पिरियॉडिक टेबल मध्ये जे हॉरिझॉन्टल आहे या हॉरिझॉन्टल एकूण किती आहे 7 आहे याला काय नाव दिलं पिरियड्स नाव दिलं. यांना काय नाव दिलं पिरियड्स नाव दिलं. हे तर आपण ऑलरेडी बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन पिरियड्स ऑर द ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कम्पेअर्ड सर्टन रेग्युलॅरिटी इज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन. त्यांच्यामध्ये तुम्हाला काहीतरी साम्यपणा सारखेपणा काहीतरी दिसून येईल. तर इट इज कॉल्ड ॲज द पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे तुमच्या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जे ग्रुप्स आहेत उभे जे ग्रुप्स आहेत आणि 7 आडवे जे पिरियड्स आहे हे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं कम्पेअर केलं तर तुमच्या काय लक्षात येईल की याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी सारखेपणा दिसून येतो सिमिलॅरिटी दिसून येतात किंवा डिफरन्सेस दिसून येतात. यालाच आपण काय म्हणणार मॉडर्न पिरियॉडिक ट्रेंड्स म्हणणार आहोत. इट इज कॉल्ड ॲज द पिरियॉडिक ट्रेंड. सो दिस इज द डेफिनेशन. जर डेफिनेशन तुम्हाला कोणी विचारलं तर अशा पद्धतीने तुम्ही डेफिनेशन लिहू शकतात. इन दिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू कन्सिडर पिरियॉडिक ट्रेंड्स in the only 3 properties of the elements, namely valency, atomic size and metallic and non-metallic character. आता पिरियॉडिक ट्रेंड मध्ये 3 गोष्टींचा फक्त आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे व्हॅलेन्सी, दुसरी म्हणजे ॲटॉमिक साईज आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. या 3 गोष्टींचा अभ्यास आपल्याला इथे करायचं आहे. तर सगळ्यात पहिले ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ती गोष्ट बघूया आपण दॅट इज व्हॅलेन्सी. आता तुमच्या पुढे कधीही व्हॅलेन्सी हा शब्द आला की लक्षात ठेवायचं की कुठल्याही इलेमेंटचा आता व्हॅलेन्सी म्हणजे काय कुठलाही समजा एक इलेमेंट्स आहे समजा आपण घेतला सोडियम घेतला काय घेतला सोडियम घेतला. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे तुमचा 11. मग सोडियमचा जर ॲटॉमिक नंबर 11 आहे तर त्याच्या पहिल्या जो शेल आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन येतील. दुसऱ्या याच्यामध्ये किती येतील रे दुसरी जी शेल आहे त्या दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन येतील 8 इलेक्ट्रॉन येईल. आणि तिसरी जी शेल आहे त्याच्यामध्ये किती येईल 11 1 येईल. म्हणजे 2 8 1 किती झाले 2 8 1. मग त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये काय आहे 1 इलेक्ट्रॉन. मग सोडियम काय करेल सोडियमला 7 इलेक्ट्रॉन घेणं अवघड आहे. मग तो हा 1 इलेक्ट्रॉन काय करेल कोणाला तरी देऊन टाकेल आणि मग काय करेल त्याचं हे ऑक्टेट कंप्लीट होणार आहे आतल्याचं. सो या शेवटच्या कक्षेमध्ये त्याचे जेवढे इलेक्ट्रॉन आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. काय म्हणणार संयुजा मराठीमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. सो व्हॅलेन्सी समजली. व्हॅलेन्सी म्हणजे कुठल्याही जे इलेमेंटच्या शेवटच्या कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहे त्याला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्सी म्हणणार आहोत. सो यू हॅव टू लर्न द प्रिव्हियस स्टँडर्ड द व्हॅलेन्सी ऑफ द एलिमेंट इज डिटरमाइन द नंबर ऑफ द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट द शेल ऑफ द ॲटम. कुठल्याही ॲटमच्या तर या सोडियमच्या ॲटममध्ये शेवटच्या याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे 1 इलेक्ट्रॉन. मग याची व्हॅलेन्सी काय झाली 1 झाली. 1 हा कोणाला तरी देऊन टाकणार काय होईल त्याची 1 दॅट इट इज कॉल्ड ॲज अ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग साधं सोपं तुम्हाला एक एक्झाम्पल देते आणि एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजून देते की व्हॅलेन्सी ही कन्सेप्ट काय आहे. आता मी एक तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजावून देते. समजा हा काय आहे तुमचा सोडियम आहे. सोडियमचा ॲटॉमिक नंबर सगळ्यांना माहिती आहे 11. सो 2 8 1 काय झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग पहिल्या कक्षेमध्ये काय त्याच्या 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. दुसरी जी त्याची शेल आहे या दुसऱ्या शेलमध्ये त्याचे एकूण किती असणार आहे 8 इलेक्ट्रॉन असणार आहे. किती
8 इलेक्ट्रॉन. सो अशा पद्धतीने हे 8 इलेक्ट्रॉन असणार आहे. त्यानंतर त्याची थर्ड शेल पण असणार आहे. या थर्ड शेलमध्ये त्याच्या काय असणार आहे 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. सो 2 8 1 अशा पद्धतीने याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. मग 1 काय झाली त्याची व्हॅलेन्सी, सोडियमची व्हॅलेन्सी काय झाली तुमची 1, कारण सोडियम काय करतो हा 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो कोणाला तरी देऊन टाकतो. मग आता कोणाला देणार, मग ज्यावेळेस सोडियम क्लोराईड तयार होत असतं, मीठ तयार होतं NaCl, मीठ हे तयार होत असतं. त्याच्यामध्ये बघा ज्या समजा हा क्लोरीन आहे, हा काय आहे तुमचा क्लोरीन. मग क्लोरीन घेतला तर क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती येईल 17 येईल. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती येईल 287 येणार आहे. सो पहिल्या याच्यामध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन येणार. दुसरी जी शेल आहे या दुसऱ्या शेलमध्ये किती होणार आहे त्याचे 8 इलेक्ट्रॉन येणार आहे. आणि त्याची जी तिसरी शेल आहे ही काय आहे तिसरी शेल, या तिसऱ्या शेलमध्ये काय होणार आहे त्याचे हे 4 हे 5 हे 6 हे 7 इलेक्ट्रॉन असणार आहे. मग सोडियमला काय सोपं जाईल, 7 इलेक्ट्रॉन असताना 1 इलेक्ट्रॉन जो आहे, समजा 7 इलेक्ट्रॉन असताना सोडियम काय करील, हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे मग हा सोडियम काय करील, हा 1 इलेक्ट्रॉन याला देऊन टाकेल. 1 इलेक्ट्रॉन काय करेल याला देऊन टाकेल आणि Na+ चार्ज त्याचा तयार होणार आहे. म्हणजे सोडियम हा पॉझिटिव्ह आयन इथे तयार होणार आहे. तो काय करणार आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होणार आहे, त्याच्या +1 चार्ज असणार आहे. तो हा 1 इलेक्ट्रॉन याला देऊन टाकणार, हा इकडे घेऊन टाकणार आणि क्लोरीन वरती मायनस चार्ज तयार होणे, म्हणून हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह होणार आहे. क्लोरीन काय होईल तुमचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सोडियम काय होईल इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. म्हणजे हा मेटल आहे आणि हा काय आहे नॉन मेटल. हा काय होणार आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होणार आहे आणि हा काय होणार आहे इलेक्ट्रो नेगेटिव्ह होणार आहे. सो अशा पद्धतीने व्हॅलेन्सी याची पण 1 आहे, याची 1 आहे. हा काय करणार आहे 1 देणार म्हणून +1 व्हॅलेन्सी, हा 1 घेणार म्हणून याची -1 व्हॅलेन्सी. सो अशा पद्धतीने काय केलं तुम्हाला व्हॅलेन्सी ही कन्सेप्ट आय थिंक इथे क्लिअर झाली असेल छानपैकी. सिम्बॉल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता इथे सगळे जे इलेमेंट्स आहेत ह्या इलेमेंट्सचे आता हे पोटॅशियम घेतला, समजा पोटॅशियम काय घेतला 19 घेतला. पोटॅशियमच्या फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये 8, दुसऱ्या शेलमध्ये 8 आणि लास्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. सो पोटॅशियम काय करणार, पोटॅशियम हा इलेक्ट्रॉन देऊन टाकणार आणि त्याच्यावरती K+ पॉझिटिव्ह चार्ज हा तयार होणार आहे. सो 1 काय झाली त्याची व्हॅलेन्सी. सो अशा पद्धतीने व्हॅलेन्सी ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. त्यानंतर बघूया आपण ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईज काय आहे ही समजून घेऊया. You have seen in the previous standard size volume is fundamental property of matter. साइज व्हॉल्यूम काय आहे कुठल्याही मॅटरच्या ह्या फंडामेंटल प्रॉपर्टीज आहे. द साइज ऑफ ॲटम इज इंडिकेटेड बाय द रेडियस. कुठलाही ॲटम केवढा मोठा आहे केवढा छोटा हा कशावरती आपण रेडियस म्हणून. समजा आपण एक सर्कल इथे काढलं, एक सर्कल आपण अशा पद्धतीने काढलं, मग याची रेडियस म्हणजे काय, याच्या इथपासून सेंटर ऑफ द सर्कल ते तुमचं सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इथपर्यंत जे अंतर आहे त्याला काय म्हणणार तुम्ही रेडियस म्हणत असतात. The atomic radius is the distance between the nucleus of the atom and the outermost cell. समजा हे काय आहे न्यूक्लियस आहे, समजा हा कुठला तरी एक पोटॅशियम हा काय आहे तुमचा पोटॅशियमचा ॲटम आहे. मग ही फर्स्ट सेल आहे त्याचे 2 इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या याच्यामध्ये काय आहे 1 इलेक्ट्रॉन आहे. मग याची रेडियस म्हणजे काय रे, याच्या ह्या न्यूक्लियस पासून ह्या शेवटचा आउटरमोस्ट सेलमध्ये हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सला तुम्ही काय म्हणणार पोटॅशियमची रेडियस म्हणणार आहात. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड द आउटरमोस्ट सेल. हे फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला नक्की विचारलं जाऊ शकतं, हे लक्षात ठेवायचं आहे. न्यूक्लियस ते आउटरमोस्ट सेल याच्यामधलं जे अंतर आहे त्याला तुम्ही ॲटॉमिक रेडियस म्हणणार आहात. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन युनिट पिकोमीटर. सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेला 100% विचारतील की ॲटॉमिक रेडियस आहे ती कशामध्ये मोजतात. खूप छोटं युनिट आहे त्याचं नाव आहे पिकोमीटर, विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. नॅनोमीटर माहिती आहे तुम्हाला, नॅनोमीटर पेक्षा छोटं युनिट असतं की ज्याचं नाव आहे पिकोमीटर, की जे यूज करतात ॲटॉमिक रेडियस मोजण्यासाठी. आता याचं एक कन्व्हर्जन पण दिलेलं आहे. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. सम इलेमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस. आता काही दिलेले आहेत बघा, ऑक्सिजन दिले तुम्हाला, बोरॉन दिलेला आहे, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम आणि लिथियम. याची बघा, याची 66 आहे ॲटॉमिक रेडियस पिकोमीटर मध्ये दिलेली आहे. याची 8
88 77 74 111 का होतं रे याच्यामध्ये तुम्हाला काही दिसतंय का? हां ह्याची कमी याची जास्त आहे, याची कमी आहे, याची कमी आहे, परत ही वाढत गेलेली आहे. सो अशा पद्धतीने ह्या रॅडियस काही तुम्हाला दिलेल्या आहे. सो ॲटॉमिक रॅडियस तुम्हाला आय थिंक कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. बाय रिफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द पिरियड्स टू विच अबव एलिमेंट बिलॉंग. आता हे सगळे तुम्हाला क्वेश्चन्स स्वतःहून सॉल्व्ह करायचे आहेत, ते तुम्ही बघा जरा. त्यानंतर you will find that atomic radius goes on decreasing while going from left to right. ही तुमची लेफ्ट आहे, ह्या लेफ्ट करून तुम्ही राईट कडे गेलं तर ॲटॉमिक रॅडियस काय होते तुमची गोइंग डिक्रीजिंग कमी होत जात आहे. लेफ्ट टू राईट काय होते तुमची ॲटॉमिक रॅडियस काय होते डिक्रीजिंग कमी होत जाते आहे. ठीक आहे. विदिन अ पिरियड्स म्हणजे तुम्हाला सांगितलं जे हॉरिझॉन्टल आहे याच्यामध्ये काय होत असतं ज्यावेळेस लेफ्ट टू राईट आपण जात असतो ॲटॉमिक रॅडियस ही कमी होत जात असते. द रिझन बिहाइंड दिस इज ॲज फॉलो. व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. लेफ्ट टू राईट जात आहे तुमचे ॲटॉमिक नंबर एक ने काय होत आहे तिथे वाढत जात आहे. पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीज बाय 1 unit ॲट अ टाइम. म्हणजे तुमचे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय तुमच्या न्यूक्लियस असणारे पॉझिटिव्ह चार्ज यांची संख्या काय होती हळूहळू वाढते आहे ॲटॉमिक नंबर वाढतो आहे. देन ॲट द सेम टाइम ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट शेल. आणि आउटरमोस्ट शेलमध्ये काय होत आहेत ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स काय होत आहेत ॲड होत आहे. ड्यू टू इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड द न्यूक्लियस टू द ग्रेटर एक्सटेंट देअर बाय द साईज ऑफ ॲटम. आता तुम्हाला परीक्षेला फिल इन द ब्लँक्स मध्ये नाही, मॅच द पेअर मध्ये नाही, गिव्ह रिझन मध्ये असा प्रश्न येईल की पिरियड्स मध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट when you goes from left to right why atomic radius get decreases. डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक रॅडियस का कमी होत जात असे असा प्रश्न आल्यानंतर तुम्ही असं लिहिणार आहात. उत्तर लिहायचं आहे when we are going from left to right the atomic radius gets decreases because the इथे रिझन दिलेलं आहे. द ॲटॉमिक नंबर increases 1 by 1 meaning to the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time. हे एक कारण लिहायचं आहे. त्यानंतर द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट सेलमध्ये एक इलेक्ट्रॉन काय होत असतो ॲड होत जात असतो ड्यू टू द इन्क्रीज न्यूक्लिअर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चार्ज होत असतो बाहेरच्या निगेटिव्ह चार्जपेक्षा. निगेटिव्ह चार्ज कमी असतो, पॉझिटिव्ह चार्ज जास्त असतो. त्याच्यामुळे जे इलेक्ट्रॉन आहे ते केंद्राकडे आकर्षित होत असतात आणि त्या ॲटमची रॅडियस काय होत असते हळूहळू कमी होत जात असते. तो काय होतो छोटा होत जात असतो. द इलेक्ट्रॉन आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस टू अ ग्रेटर एक्सटेंट अँड देअरफॉर द साईज ऑफ द ॲटम डिक्रीजेस. तुमची जी ॲटम आहे त्याची साईज काय होत असते डिक्रीज होत असतात. हे 3 सायंटिफिक रिझन तुम्ही लिहिणार आहात या प्रश्नाचे. ठीक आहे. हा प्रश्न पण खूप इम्पॉर्टंट आहे. उत्तर मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. तसं अजून कुठले क्वेश्चन आहे हे पण तुम्हाला समजावून सांगते. हे बघा इथे ॲटॉमिक रॅडियस पिकोमीटर मध्ये दिलेली आहे. ही 231 आहे, 186, 244, 262, 152 कमी होत गेलेली आहे. ओके. सो हे सगळं झालं तुमचं ॲटॉमिक रॅडियस विषयी. ओके. म्हणजे सगळ्यात पहिले सांगितलं व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट शेलमध्ये असणारे ॲटॉमिक साईज काय होत असते डिक्रीज होत जात असते. यू विल फाइंड दॅट व्हाईल गोइंग डाऊन जेव्हा आपण लेफ्ट कडून राईट कडे जातो तेव्हा ॲटॉमिक रॅडियस काय होत असते कमी. पण ज्यावेळेस आपण टॉप कडून बॉटम कडे येत असतो वी आर गोइंग डाऊन while going down group to the atomic size goes on increase. पण ज्यावेळेस वरतून खाली जातो त्यावेळेस ॲटॉमिक साईज काय होत असते जास्त होत जाते. दिस इज बिकॉज while going down a group a new shell is added. मग आता तुम्हाला परीक्षेला विचारतील की डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक साईज ही काय होत असते कमी होत जात असते कारण की पॉझिटिव्ह चार्ज वाढतो त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह चार्ज करतो इलेक्ट्रॉनना अट्रॅक्ट करतो त्याच्यामुळे ती साईज कमी होत जात असते. बट व्हेन वी गो फ्रॉम दी टॉप टू बॉटम
इन द पिरियड्स मध्ये ज्यावेळेस आपण टॉप टू बॉटम जाणार आहोत, ॲटॉमिक साईज काय होते, इन्क्रीजिंग होत असते, कारण एक एक शेल त्याच्यामध्ये ऍड होत जात असते. दिस इज बिकॉज वाईल गोइंग डाऊन ग्रुप अ न्यू शेल इज ॲडेड. नवीन शेल काय होत असते त्याच्यामध्ये ऍड होत असते. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. जो तुमचा हा न्यूक्लियस आहे आणि तुमची जी आउटरमोस्ट शेल आहे याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते काय होत असतं, वाढत जात असतं. ॲज अ रिझल्ट दिस ॲटम साईज इन्क्रीजिंग स्पाइट ऑफ द इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. म्हणून ती ॲटॉमिक साईज काय होत असते, वाढत जात असते. वरून खाली येताना काय होते, वाढत जाते. लेफ्ट टू राईट जाताना काय होत असते, कमी होत जात असते. क्लिअर सगळ्यांना? ॲटॉमिक साईज विषयी काय लक्षात ठेवणार, व्हेन वी आर गोइंग फ्रॉम द लेफ्ट टू राईट द ॲटॉमिक साईज गोज ऑन डिक्रीजिंग अँड व्हेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम द ॲटॉमिक साईज गेट इन्क्रीजिंग. डावीकडून उजवीकडे जात असताना ॲटॉमिक साईज काय होते, कमी कमी होत जात असते आणि वरून खाली येत असताना ॲटॉमिक साईज काय होते, वाढत जात असते. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो आता लास्ट आपल्याला बघायचं आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ठीक आहे, आपण व्हॅलेन्सी बघितली, आपण ॲटॉमिक साईज पण बघितलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता आपण आपला पिरियडिक टेबल बघितला आहे. याच्यामध्ये काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहे, काही मेटॅलॉइड्स आहे. मेटॅलिक इलेमेंट लाईक सोडियम, मॅग्नेशियम टुवर्ड्स द लेफ्ट साईडला हे इलेमेंट्स आहे. नॉन मेटॅलिक इलेमेंट्स सच एज सल्फर, क्लोरीन हे काय आहे, राईट साईडला. ही तुमची राईट साईड, लक्षात ठेवायचं, राईट साईड. ही तुमची लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला म्हणजे ह्या साईडला तुमचे नॉन मेटल आहे, मेटल आहे, आणि ह्या साईडला काय आहे, तुमचे नॉन मेटल आहे. ओके, लेफ्टला काय आहे तुमचे मेटल आणि राईटला काय आहे तुमचे नॉन मेटल. आपण इथे बघितलं होतं की इकडे पी, इकडे हे जे ब्लॉक्स बघितले ना, किती ब्लॉक आहे तुमचा, मध्ये डी ब्लॉक आहे, खाली एफ ब्लॉक आहे. ह्या सगळ्या ब्लॉकमध्ये द मेटलाइड इलेमेंट सिलिकॉन लाईज इन द बिटवीन दिस टू टाइप्स. आणि मध्ये या दोघांच्या मध्ये हे मेटल, नॉन मेटल आणि मध्ये त्यांच्या काय आहे, सिलिकॉन. सिलिकॉन काय आहे, मेटलॉइड आहे की जो मेटलचे पण कॅरेक्टरिस्टिक दाखवतो आणि नॉन मेटलचे कॅरेक्टरिस्टिक पण शो करत असतो. ओके, अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन अदर पिरियड्स. It is since then zigzag line separates the metal and from the non-metals in the periodic table. Elements appear to have arranged in such way that metals are on left side. हे सगळं ऑलरेडी मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. ती झिगझॅग लाईन वगैरे तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर मी तुम्हाला परत एकदा हा आपला पिरियॉडिक टेबल बघा दाखवते. हा तुमचा एस ब्लॉक, हा तुमचा पी ब्लॉक, मधला तुमचा डी ब्लॉक आणि खाली काय आहे तुमचे लॅन्थेनाइड, ॲक्टिनाइड आहे. मग ह्या साईडला हे सोडियम, मॅग्नेशियम हे काय आहे मेटल, इकडे हे सगळे काय आहे नॉन मेटल. आणि मध्ये ही जी झिगझॅग लाईन दिसते बघा, कुठली कुठली रे, सिलिकॉन, आर्सेनिक, टेलेनियम, हे सगळे काय आहे तुमचे मेटलॉइड्स आहेत. म्हणजे जे मेटलचे पण कॅरेक्टरिस्टिक शो करतात आणि नॉन मेटलचे कॅरेक्टरिस्टिक पण शो करत असतात. ह्या सगळ्या इथे दिलेलं आहे या पद्धतीने मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या बाबतीत. या मेटलचे आणि नॉन मेटलचे ॲनायन आणि कॅटायन कशा पद्धतीने तयार होतात चला समजून घेऊया. मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल दिले ना सोडियम आणि क्लोरीनचं. सोडियम काय करत असतो, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 आहे. 1 काय करतो, देऊन टाकतो आणि देणारा नेहमी पॉझिटिव्ह असतो म्हणून त्याच्यावरती काय असतो, सोडियम पॉझिटिव्ह चार्ज तयार होत असतो. आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर काय सांगितला, 287, 17 सांगितला. मग क्लोरीन काय करतो, सोडियम कडचा हा जे इलेक्ट्रॉन आहे एक घेऊन टाकतो आणि तो काय होत असतो निगेटिव्ह, कारण त्याने काय घेतलं, एक आयन जो आहे किंवा एक ॲटम जो आहे तो घेतला आहे, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज तयार होत असतो. सो हीच इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या पॅरेग्राफ मध्ये दिलेलं आहे. दॅट इज सिंपल आयोनिक कंपाऊंड दॅट इज कॅटायन in them is formed from a metal. मेटल मध्ये काय होतं, मेटल नेहमी देतात म्हणून ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, नॉन मेटल नेहमी घेतात म्हणून ते इलेक्ट्रिव्ह निगेटिव्ह असतात. कॅटायन म्हणजे प्लस चार्ज. ओके, वाईल एनायन फ्रॉम नॉन मेटल, नॉन मेटलचे काय असतात. मग आता हे फिल इन द ब्लँक्सला, मॅच द पेअरला, MCQs ला कुठेतरी लिहून ठेवायचं आहे. मेटल्स
मेटल्स आलं की काय लक्षात ठेवायचं तुम्ही, कॅटायन. कॅटायन म्हणजेच काय, प्लस चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. आणि नॉन मेटल आलं, नॉन मेटल आलं तर तुम्ही काय लिहिणार आहात, नॉन मेटल मीन्स ॲनायन. ॲनायन मीन्स निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवणार आहात. ठीक आहे. From this it is understood that the metal atoms have tendency to form cation. मेटल देतात by losing one valence electron. इथे सोडियमने काय केला, एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन देऊन टाकला. देणाऱ्याने देत जावे, भाऊनी काय दिला, एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला आणि पॉझिटिव्ह झाला तो. and non-metal has a tendency to form anion by accepting the electron. क्लोरीन, तुमचा क्लोरीन काय नॉन मेटल आहे, भाऊनी काय केलं 7 इलेक्ट्रॉन आहे ना, मग त्याला आता एक इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे. एवढे 7 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा त्याला खूप अवघड जाणार आहे, म्हणून एक इलेक्ट्रॉन त्याने घेतला आणि क्लोरीन काय झाला, निगेटिव्ह चार्ज तयार झाला त्याच्यावरती. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव स्टॅबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अबव नोबल गॅस. ते नोबेल गॅसच्या आसपास म्हणजे साधारणतः 28 किंवा 288 किंवा 2888 असं नोबेल गॅसच्या आसपास काय करतात, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असतात. इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल्स लाईज बिटवीन द व्हॅलन्स शेल अँड द न्यूक्लियस. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग ऑर अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स इज समवॉट लेस दॅन द ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. बघा, ही सगळी अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्स्ट्राची इथे दिलेली आहे. म्हणजे आपण इथे लक्षात काय ठेवायचं, इन शॉर्ट, शेवटी आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. ॲज कंबाईन इफेक्ट ऑफ दिस टू फॅक्टर्स मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मेटल इलेक्ट्रॉन लूज करतात आणि पॉझिटिव्ह होतात अँड स्टेबल टू द नोबल गॅस कॉन्फिगरेशन. दिस टेंडन्सी ऑफ द इलेमेंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी अँड मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट इलेमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. मेटल हॅव्हिंग टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन टू फॉर्म to lose the electron, and this property is called as electropositivity. And non-metal having the tendency to accept the electron. मेटल काय करतात, देतात. मेटल काय आहे, ग्रेट आहे, पॉझिटिव्ह आहे, ते इलेक्ट्रॉन देतात. नॉन मेटल काय करतात, ऍक्सेप्ट करतात. दे बिकम इलेक्ट्रिकल निगेटिव्ह, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला ही मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी आय थिंक समजली असेल. सगळ्यात महत्वाचं ॲटॉमिक जी रॅडियस आहे फ्रॉम लेफ्ट टू राईट, ॲटॉमिक रॅडियस ही तुमची कमी कमी होत जात असते. इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, त्यांचं तुमचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर काय होतं, वाढत जातं. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी आहे ती कमी होत जात असते. या 3 गोष्टी आपण इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि टॉप टू बॉटम काय असतं, म्हणजे लेफ्ट टू राईट होत जाताना या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. लेफ्ट टू राईट जात असताना काय होत असतं, सगळ्यात महत्वाचं बघा, लेफ्ट टू राईट जात असताना डिक्रीजिंग ॲटॉमिक रॅडियस. ॲटॉमिक रॅडियस लेफ्ट टू राईट जात असताना काय होत असते, कमी होत असते. तीच वरतून खाली येत असताना काय होते, वाढते. बघा, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रॅडियस. टॉप टू बॉटम येत असताना ॲटॉमिक रॅडियस वाढते. तेच तुम्ही लेफ्ट टू राईट जाणार, इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे वाढत वाढत जात असतात. पण टॉप टू बॉटम होत असताना ते काय होत असतं, डिग्रीज, उलट होत असतं. त्यानंतर लेफ्ट टू राईट जात असताना डिग्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते, मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतात. पण तेच तुमचं इकडे अपोजिट घडत असतं. म्हणजे इकडे इन्क्रीजिंग, इकडे डिक्रीजिंग, इकडे डिक्रीजिंग, इकडे इन्क्रीजिंग. लक्षात ठेवायचं आहे. हे सगळे पिरियॉडिक ट्रेंड्स ऑफ द इलेमेंट्स आहे. सो आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. आता इथे तुम्हाला ह्या चार्टमध्ये मेटल, नॉन मेटल ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या दाखवलेल्या आहे. मग आता इथे जे ह्या कलरने दाखवलेले हे सगळे काय आहे, तुमचे मेटल्स आहे. नंतर तुमचे हे झिगझॅग हे सगळे दाखवले, हे सगळे मेटलॉइड, जे मेटल आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टी शो करतात. आणि जे नॉन मेटल आहे हा काय आहे, तुमचा नॉन मेटल आहे. आणि इथपासून बघा, इथपासून एवढे सगळे जे आहे, एवढे सगळे काय आहे, तुमचे नॉन मेटल आहे. हे नॉन मेटल, हे झिगझॅग वाले मेटलॉइड, आणि बाकी उरलेले मेटल सगळ्यात जास्त आहे. आता अजून एक प्रश्न आहे बघा. हे सगळं आता मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे आणि लवकरच आपण आपली एक्सरसाइज सुद्धा इथे बघणार आहोत. ग्रेडिएशन हॅलोजन फॅमिली, हॅलोजन फॅमिलीला कुठं स्थान दिलं गेलं हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तो खूप मोठा प्रश्न होता
सगळ्या सायंटिस्ट समोर की हॅलोजन फॅमिलीला कुठं स्थान. द ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली. कुठल्या ग्रुपमध्ये हॅलोजनचे म्हणजे तुमचं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे कोणत्या याच्यात आहे 17 नंबरच्या ग्रुपमध्ये आहे. ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. त्यांचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला F2 दिसेल, Cl2 दिसेल, I2 दिसेल, हा त्यांचा तुम्हाला फॉर्म्युला दिसेल किंवा Br2 दिसेल. काय दिसेल Br2 हे त्यांचे फॉर्म्युला आहे. म्हणजे त्यांचा जनरल फॉर्म्युला काय सांगितलं त्यांनी X2 काय आहे त्याचा जनरल फॉर्म्युला आहे. ओके. So a gradation is observed in their physical state down the group. Thus fluorine and chlorine are gases. मग आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं फ्लोरीन हा फ्लोरीन आणि क्लोरीन आर गॅसेस. हे दोघं काय आहे तुमचे गॅस आहे. आणि ब्रोमीन काय आहे तुमचा ब्रोमीन हा लिक्विड आहे. ब्रोमीन काय आहे लिक्विड. आणि आयोडीन काय आहे आयोडीन त्याच्या नंतर आहे बरं का रे. आयोडीन काय आहे तुमचा सॉलिड आहे. इज अ सॉलिड. लक्षात काय ठेवायचं फ्लोरीन क्लोरीन बोथ आर गॅसेस. आयोडीन इज अ सॉलिड. आपण म्हणतो ना आयोडीन आपके खाने में आयोडीन आपके नमक में आयोडीन है क्या. नमक काय आहे तुमचं सॉलिड आहे म्हणजे आयोडीन तुमचं सॉलिड लक्षात ठेवा. आणि ब्रोमीन काय असतं वॉटर असतं हे लक्षात ठेवायचं आहे. ही त्याच्या स्टेट दिलेली आहे. आणि तुम्हाला काही बुक्सची नावं दिलेली आहे. लायब्ररीमध्ये जाऊन या पुस्तकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. डू यू नो मध्ये काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तेवढी इन्फॉर्मेशन रीड करा. आणि मग हा लेसन इथे संपलेला आहे आणि लवकरच आपण आपल्या एक्सरसाइजला इथे सुरुवात करतो आहोत. सो जनरल केमिकल इक्वेशन इंडिकेटिंग द रिएक्शन ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल इज गिवन अबव. व्हाइल गोइंग डाउन द सेकंड ग्रुप बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम द ग्रेडिएशन इन द केमिकल प्रॉपर्टी ऑफ द अल्कलाइन अर्थ मेटल इज सीन. व्हाइल गोइंग म्हणजे हे सगळ्या प्रॉपर्टीज त्यांनी इथे दिलेल्या आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ही एक्सरसाइज तुमची मी घेणार आहे की जी एक्सरसाइज तुम्हाला एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे डिटेलमध्ये सगळं समजावून सांगणार आहे पण आत्ताच्या लेक्चरमध्ये नाही शेवटच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये. सो हा लेसन इथे संपलेला आहे. लेसन समजला की नाही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि बोर्डाच्या पेपरमध्ये ह्या लेसनवरती आतापर्यंत कुठले कुठले प्रश्न विचारले गेले नक्की घेऊन येते आहे तुमच्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.